पावसाळ्यामध्ये आपल्याला काही ना काही गरमागरम खाण्याची इच्छा होते. जेव्हा कधी भाजीला शिल्लक नसेल अशा वेळी ह्या पद्धतीने झणझणीत तोंडाची चव वाढवणारं गरमागरम बेसन भाकरीचा बेत तुम्ही नक्कीच बनवू शकता. घरातील मोजक्याच साहित्यांमध्ये चविष्ट हे बेसन बनवून तयार होतं. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. बेसन बनवण्यासाठी लागणारं आपण साहित्य पाहूया. 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे. बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा. आता आपण एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली होती. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये एक मोठी पळी भरून आपण तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं व अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया. जिरं मोहरी चांगली तडतडली की यामध्ये बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत. बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. साधारण 2 कांदे मी बारीक आकारात चिरून घेतलेले होते. त्याचबरोबर 15 ते 20 लसूण पाकळ्या एकदम बारीक आकारात चिरून घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे ठेचलेला लसूणसुद्धा वापरू शकता. बेसन बनवण्यासाठी लसूण थोडासा जास्त वापरायचा आहे, त्यामुळे बेसनाला खूप छान चव येते. लसूण व कांदा आपल्याला अर्धा ते मिनिटभर चांगला परतून घ्यायचा आहे. हलकासा त्याला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. बेसन बनवायला तसं खूप सोपं आहे, पण बऱ्याचदा बेसन बनवताना जास्त वेळा त्याच्या गाठी होतात. त्या गाठी होऊ नये म्हणून काही मी खास टिप्स देखील सांगणार आहे. आता आपण जे बेसन घेतलेलं आहे ते इथे मी चाळून घेतलेलं नाही, तुम्ही चाळूनसुद्धा वापरू शकता. इथे मी घरगुती बेसन घेतलेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे. याच्या संपूर्ण गाठी आपण मोडून घ्यायच्या आहेत. पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पातळसर याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. बेसन बनवताना त्याच्या गाठी होऊ नये याकरता ही पेस्ट आपण तयार करताना एकदम पातळ ही पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. ही पेस्ट जर आपण जास्त घट्ट बनवून घेतली तर बेसनाच्या गाठी होतात, कारण फोडणीमध्ये आपण ही बेसनाची पेस्ट टाकली की बेसन ही पेस्ट जर थोडीशी घट्ट असेल तर लगेच त्याच्या गाठी व्हायला सुरुवात होतात. त्यामुळे इथे आपण साधारण एक तांब्या भरून पाणी टाकून घेतलेलं आहे. आपण जेवढं बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्या डबल टिबल आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. साधारण 3 पट इथे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. बेसन आपलं पाण्यामध्ये चांगली पेस्ट तयार करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकाल. कांदा व लसूण आपला चांगला लालसर झालेला आहे. त्यानंतर यामध्ये आपण हिरव्या मिरचीचे काप टाकून घेऊयात. हिरव्या मिरचीचे काप पुन्हा आपल्याला अर्धा मिनिट चांगले परतून घ्यायचे आहेत. मिरची टाकल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण मिरची टाकल्यानंतर एकदम ठसका होतो किंवा तिखटाचा वास घरभर पसरतो. त्यामुळे थोडंसं आपण यामध्ये मीठ टाकून घेतल्यानंतर ठसका थोडासा कमी पसरतो. साधारण अर्धा मिनिट पुन्हा आपण मिरची चांगली परतून घेऊया. मिरची चांगली परतून झाली की यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकून घ्यायची आहे. हळद थोडीशी कमी वापरली तरीसुद्धा चालेल, कारण आपण जी बेसन पिठाची पेस्ट केलेली आहे त्यामध्ये आपण हळद टाकून घेतलेली आहे. आता आपण जे बेसन पिठाची पेस्ट होती ती संपूर्ण यामध्ये टाकून घेतलेली आहे. यामध्ये लगेचच पुन्हा आपल्याला वरून आणखी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम एकदम स्लो किंवा मीडियम ठेवायची आहे, एकदम हाय फ्लेम करायची नाही, नाहीतर बेसन पिठाच्या लगेचच गाठी व्हायला सुरुवात होतात. अगोदरच तुम्ही जास्त पातळ पेस्ट करून ठेवू शकता किंवा वरून पुन्हा लगेचच थोडंसं पाणी तुम्ही वाढवू शकता. आपल्याला कितपत बेसन बनवायचं आहे त्यानुसार पुन्हा वरून पाणी टाकून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता तुम्ही गॅसची फ्लेम हाय करू शकता. मोठ्या फ्लेमवरती आपल्याला एक सतत हे बेसन ढवळत राहायचं आहे. बेसनाच्या गाठी होऊ नये याकरता बेसन मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे, नाहीतर लगेच त्याच्या गाठी व्हायला सुरुवात होतात. साधारण मीडियम फ्लेमवर हे बेसन चांगलं आपण हटवून घेऊया. मध्ये मध्ये एक सतत या पद्धतीने आपल्याला ढवळत राहायचं आहे, त्यामुळे अजिबात गाठी होणार नाहीत. साधारण 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकाल. बेसन घट्ट व्हायला सुरुवात झालेलं आहे. अजिबात बेसनाच्या कुठेही गाठी शिल्लक राहिलेल्या नाहीत. एकदम छान बेसन तयार झालेलं आहे. आता हे बेसन चांगलं खळखळून त्याला उकळी आली की लगेचच आपलं बेसन तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकाल या पद्धतीने बेसन असं उडायला लागलं, उकळी यायला लागली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. जेव्हा कधी भाजीला शिल्लक नसेल, काहीतरी गरमागरम भाजी खावीशी वाटेल, अशावेळी अगदी 5 मिनिटांमध्ये झटपट तोंडाची चव वाढवणारं झणझणीत हे बेसन बनवून तयार होतं. भाकरीबरोबर हे बेसन तुम्ही खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता. खूप सोप्या पद्धतीने बेसन बनवून तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकाल. या पद्धतीने उकळी यायला सुरुवात झाली की बेसन आपलं तयार झालेलं आहे.
हे बेसन जसजसं थंड होत जाईल तसतसं ते आणखी थिक व्हायला सुरुवात होते. त्यामुळे गॅस आपण बंद करून घ्यायचा आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. तुम्ही सुद्धा या पद्धतीने बेसन एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.